मोबाईल मध्ये बॅलन्स करायचा असल्यास आपण 10 रुपयाचा वाउचर खरेदी करायचो आणि आपली गरज पूर्ण करायचो. आता पुन्हा तेच दिवस वापस येणार आहेत, कारण ट्रायनं टेलिकॉम कंपन्यांना तसे आदेश दिलेत. आता हे आदेश नेमके काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी धनश्री देशमुख. तुम्ही पाहत आहात अपडेट मराठवाडा. आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि आपली गरज भागवण्यासाठी प्रत्येक जण मोबाईल मध्ये रिचार्ज करतो. पण त्यातील काही जण असे आहेत ज्यांचा इंटरनेटचा वापर अत्यंत कमी आहे. तसेच काही जण असे आहेत जे की केवळ फक्त फोनवरती बोलण्यासाठी रिचार्ज करतात. त्यामुळे गरज नसतानाही ग्राहकांना नाईलाजाने अधिकचे पैसे भरावे लागतात. तसेच मागच्या काही महिन्यांपूर्वी जिओ, व्हीआय आणि एअरटेलनं आपले रिचार्ज प्लॅन अचानक वाढवले होते. त्यामुळे ग्राहक नाराज झाले होते. याचाच विचार करून ट्रायने म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने ग्राहकांना फक्त कॉलिंग आणि SMS साठी प्लॅन्स द्या असे आदेश सर्व टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे केवळ कॉलिंग साठी रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. ट्रायच्या या नव्या आदेशामुळे अशा लोकांना फायदा होऊ शकतो ज्यांच्याकडे 2 मोबाईल नंबर आहेत किंवा जे फीचर फोनचा वापर करतात. फीचर फोन वापरणारे बहुतांश ग्राहक हे कॉलिंग आणि SMS चा वापर करतात. अशा लोकांचा डेटा खूप कमी वापरला जातो. त्यामुळे देशभरातील कोट्यवधी युजर्सना पुन्हा अच्छे दिन येऊ शकतात. तसंच ट्रायच्या या नव्या आदेशाचा फटका रिलायन्स, जिओ आणि एअरटेल या दूरध्वनी कंपन्यांना बसण्याची चिन्ह असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. मोबाईल दूरध्वनी ग्राहकांना 2G फोनवरून 4G, 5G कडे नेण्याचा प्रयत्न या कंपन्यांचा. त्यासाठी अमर्यादित इंटरनेट आणि दूरध्वनीचे एकत्रित पॅकेज देऊन या कंपन्या आपला महसूल वाढवण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता त्यांच्या या प्रयत्नांना आळा बसेल. त्याचबरोबर आता मोबाईल दूरध्वनी कंपन्यांना किमान 10 रुपयांचे रिचार्ज वाउचर देण्याची सूट असली तरी त्यापुढे कितीही रुपयांचे रिचार्ज ते देऊ शकतील. यापूर्वी 10 रुपयांच्या पुढे केवळ 10 रुपयांच्या पटीतच रिचार्ज वाउचर देण्याची सोय होती. ट्रायनं यापूर्वी याबाबत कंपन्यांकडून सूचना मागवल्या होत्या, ज्यामध्ये टेलिकॉम कंपन्यांनी स्पष्ट विरोध केला होता. अशा कोणत्याही नव्या योजनेची गरज नसल्याचं कंपन्यांनी सांगितलं होतं. अशा योजना ग्राहकांसाठी आधीच आम्ही देत आहोत असं ह्या कंपन्या म्हणल्या होत्या. परंतु जर वास्तव पाहिलं तर दूरसंचार कंपन्यांनी आजीवन मोफत इनकमिंगची सुविधा काही वर्षांपूर्वीच बंद केली आहे. ही बाब लक्षात येताच ट्रायच्या नव्या आदेशामुळे आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार नाहीये. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.